एक जुन्या प्रकारची पद्धत आहे, काय म्हणतो आपण? काठोत काना. कोणता? काठोत काना. असं आहे का? हा एक प्रकारचा एक आपण नाच म्हणू शकतो त्याला. खेळ 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 आहे का? काठोट करा, चौघी जणी सुना, पाणी का कधी आहे ना, असा अर्थ याचा. आता त्या काकू करतायत आणि त्या मावशी करतात ते कोणतं? चढणावरी गडबडा लोळे चढणावरी. तुमच्यानं बघू शकता आजी अतिशय उत्कृष्टपणे तो एक खेळ आहे असं ते म्हणतायत. खूप सुंदर त्या करतात आणि त्यांना ते जमते. जागा नसल्यामुळं जरा लोटांगण घेता येणार. लागेल हवा काय हरकत नाही. काकू हा खेळ करून दाखवतायत. बस करा काकू, आराम करा. तर काकूने अतिशय सुंदर केलं, ते आजींनी बी चांगलं केलं. हा जुना प्रकारचा खेळ आहे ना आजी? असं आहे का? तर मला तुमचं गाव सांगा. गाव कोणतं आहे? बीडचे आहेत तुम्ही? बीड मध्ये कुठं? पाटोदा, शिरूर पाटोदा ना. तर बीडचे मराठवाड्याचे जे लोक आहेत ते धार्मिक जास्त आहेत असं मला वाटतं. कारण मी विचारतो ना, जालना, परभणी, बीड आणि यांनी जो केला तो पूर्वीचा हा खेळ आहे. काही लोक त्याला नाच म्हणतो, नाच नाही, हे खेळ आहे. अतिशय सुंदर केला. ही आपली संस्कृती या लोक ही जोपासतात. आता नवीन लोकांना ह्या गोष्टी माहीत नाही आहेत. तर ही जी लोक आहेत त्या आपली संस्कृती टिकून आहे आणि वारकरी पण टिकून आहे. धन्यवाद काकू. तर त्या काकूने अतिशय सुंदर असा हा खेळ केला आणि रिंगणचं विशेष हेच असतं. घेतला ना आम्ही पुढे जाऊ.
म्हणजे जो त्यांचा नंबर आहे बारी गाडीवाले नाही हे आहे ताकद मध्ये आपलं हे ना कोणता खेळ आहे?